महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट। महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीसदृश ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। मुसळधार पावसाने लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी संत्रा बागेसह कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यात पावसामुळे 8 जणांचा मृत्यू। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती। बचाव कार्यासाठी ठिकठिकाणी एनडीआरएफच्या 18 टीम तैनात। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणेला सासरच्यांकडून मारहाण। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासाच्या आतील असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीनं हगवणेंच्या घरावर शेण फेकलं। पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा रुपाली अल्हाट यांच्या नेतृत्वात आंदोलन। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कुटुंबियांकडचा निषेध व्यक्त। संगीता भालेरावांची रुपाली चाकणकरांसह सोनाली गाडेंविरोधात महिला आयोगातच तक्रार। चाकणकरांकडून जीवितास धोका, संगीता भालेराव यांचा आरोप। भालेरावांची काही दिवसांपूर्वी चाकणकरांवर फेसबुक पोस्ट। ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20। उद्धव आणि राज ठाकरे युतीच्या चर्चेवर नारायण राणे।